इथे मी मसूर डाळ घेतली, बटाटे ॲड करून स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाणी ॲड करून आपण मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली ती ॲड करून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे सांबार मी माझ्या पद्धतीने बनवते। कढईमध्ये मी तेल ॲड केलं आहे। तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला राई, कढीपत्ता, लाल मिरची, बारीक चिरलेला उभा कांदा आणि कांदा व्यवस्थित आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा पटकन शिजावा ज्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि मीठ ॲड करून आपण व्यवस्थित कांद्याला फ्राय करून घेतलं आहे। कलर देखील चेंज झाला आहे कांद्याचा। त्याच्यामध्ये आता मी एक बारीक चिरलेला टमॅटो ॲड केला आणि आलं लसूण पेस्ट, सांबार मसाला, हळद, धने पावडर, लाल तिखट मसाला सर्व मसाले ॲड केलेत आणि व्यवस्थित मसाले आपण कांदा टमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आणि ते शिजवलेली जी डाळ होती ती देखील मी आता ॲड केली आहे आणि डाळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। डाळ मिक्स करून झाल्याच्यानंतर भिजवलेल्या चिंचेचं पाणी देखील ॲड केलं आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे गूळ पावडर होती, 2 चमचे मी त्याच्यामध्ये गूळ पावडर देखील ॲड केले। खूप मस्त असं आंबट आणि गोड टेस्ट येते सांबारची आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून द्यायचे आणि सांबारला उकळी आणायची आहे। पाहू शकता आपला सांबार व्यवस्थित उकळला आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर ॲड करून इथे आपला सांबार रेडी झाला आहे। खूप मस्त लागतो, एकदा नक्की बनवून ट्राय करा। मी माझ्या पद्धतीने ट्राय केलं आहे। कशी वाटते रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।